नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण देशातील अलीकडील ज्या महत्त्वाच्या पहिल्या घटना आहेत त्या कव्हर करणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या व्हिडिओमधील 2-3 प्रश्न तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र हे सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर महाराष्ट्र हे AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढील प्रश्न आहे, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर बिहार हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर अमरावती शहर हे शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरलेले आहे. कोणता पक्षी निवडलेला आहे? तांबट पक्षी हा शहर पक्षी म्हणून निवडलेला आहे अमरावती शहराने. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? तर इंद्रजाल रेंजर हे भारतातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिल्या जेन-झी पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झालेली आहे? तर IIT दिल्ली या ठिकाणी देशातील पहिल्या जेन-झी पोस्टची ऑफिसची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ट्रायबल जीनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर गुजरात हे ट्रायबल जीनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे? तर केरळमधील कोची या ठिकाणी देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. पुढे प्रश्न आहे, अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते ठरलेले आहे? तर मध्य प्रदेशमधील इंदोर हे देशातील पहिले भिकारी मुक्त शहर ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर कोणते ठरलेले आहे? तर नवी दिल्ली हे देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर छत्तीसगडमधील बालोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. पुढे प्रश्न आहे, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केलेले आहे? बघा, स्पेस किड्स इंडिया या कंपनीने भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे तयार केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या नदी फेरी टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी देशातील पहिल्या नदी फेरी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. पुढे प्रश्न आहे, संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पंजाब. ठीक आहे. पंजाब हे संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर गोवा हे सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फक्त शाकाहारी असणारे जगातील व देशातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर गुजरातमधील पालिताना हे फक्त शाकाहारी असणारे जगातील तसेच भारतातील पहिले शहर बनलेले आहे.
पुढे प्रश्न, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? तर महाराष्ट्रातील जुन्नर विभाग या ठिकाणी बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा पहिला प्रयोग राबवला जाणार आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिला वुमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम कोणत्या राज्याने राबवलेला आहे? तर तमिळनाडू या राज्याने देशातील पहिला वुमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम राबवलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर IIT बॉम्बे या संस्थेने भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप तयार केलेला आहे. पुढे प्रश्न आहे, भारतातील पहिला केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिज कोठे उभारण्यात आलेला आहे? तर उत्तराखंडमध्ये ऋषिकेश या ठिकाणी भारतातील पहिला केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिज उभारण्यात आलेला आहे. नाव आहे बघा त्याचं, बजरंग सेतू. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आलेला आहे? तर तमिळनाडूमधील कन्याकुमारी या ठिकाणी देशातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आलेला आहे? तर नापणे धबधबा सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल बनवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोठे उभारले जात आहे किंवा जाणार आहे? उत्तर आहे बघा, मिरकरवाडा, रत्नागिरी. ठीक आहे. रत्नागिरीमध्ये मिरकरवाडा या ठिकाणी देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. याचं नाव असणार आहे कान्होजी आंग्रे. पुढे प्रश्न आहे, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले? तर अमरावती शहर. तांबट पक्षी आपण प्रश्न पाहिलेला आहे, रिपीट झालेला आहे प्रश्न. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे? तर उत्तर असणार आहे विप्रो IISc आर्वी. ठीक आहे. विप्रो IISc आर्वी या विद्यार्थ्यांनी देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार तयार केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सुरुवात कोठे झालेली आहे? तर दिल्ली या ठिकाणी देशातील पहिल्या सहकारी भारत टॅक्सीची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोठे सुरू झालेला आहे? तर मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ हे देशातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य बनलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे? तर या ठिकाणी मिझोरम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे. दुसरे आहे गोवा, तिसरे त्रिपुरा, चौथे हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे? तर लडाख हा देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, ओपन AI ChatGPTचे देशातील पहिले ऑफिस कोठे सुरू होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी ओपन AI ChatGPTचे देशातील पहिले ऑफिस सुरू होणार आहे. त्यानंतर टेस्लाचे देशातील पहिले शोरूम कोठे सुरू झाले? तर BKC मुंबई या ठिकाणी टेस्लाचे देशातील पहिले शोरूम सुरू झालेले आहे. पहिले ग्राहक आहेत प्रताप सरनाईक. त्यानंतरचा प्रश्न, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कोठे लॉन्च करण्यात आली? उत्तर आहे बघा, जिंद ते सोनीपत. ठीक आहे. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत या मार्गादरम्यान धावलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे सिक्कीममधील याकतेन. ठीक आहे. सिक्कीममधील याकतेन या ठिकाणी देशातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर तेलंगणा
हे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेश या राज्यात जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क स्थापन करण्यात आलेला आहे. पुढे प्रश्न आहे, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? आसाम या राज्यामध्ये भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी स्थापन करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर मध्य प्रदेशमधील धार या ठिकाणी देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न आहे, महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर तामिळनाडू हे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील व जगातील पहिले राज्य कोणते ठरले? तर आंध्र प्रदेश हे व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील तसेच जगातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, महिला बचत गट सदस्यांना पाहिलेला आपण हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढे प्रश्न आहे, व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन हा पण प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढे प्रश्न आहे, भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? तर बघा दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक सुरू झालेली आहे. त्यानंतर देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर अहिल्यानगर कोपरगाव या ठिकाणी देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पुढे प्रश्न आहे, भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली आहे? तर कुनो राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी भारताची पहिली चित्ता सफारी सुरू झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तराखंड हे मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, गुगल भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब कोठे स्थापन करणार आहे? तर बघा विशाखापट्टणम या ठिकाणी गुगल भारतातील पहिले AI हब स्थापन करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम स्थापन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कुठून कोठे धावली? तर बघा अहमदाबाद ते भुज या ठिकाणांदरम्यान देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावलेली आहे. पुढे प्रश्न आहे, धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारताची पहिली एक्सप्रेस कोणती ठरली आहे? तर पंचवटी एक्सप्रेस ही धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारताची पहिली एक्सप्रेस ठरलेली आहे. पुढे प्रश्न आहे, विधानसभेत दिव्यांग लोकांना सांकेतिक भाषा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पंजाब हे विधानसभेत दिव्यांग लोकांना सांकेतिक भाषा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे तयार केले जात आहे? तर सिंधुदुर्ग या ठिकाणी भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय सुरू किंवा तयार केले जात आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठून कुठे धावणार आहे? तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पटना ते दिल्ली या ठिकाणांदरम्यान धावणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली जागतिक बाजारपेठ कोठे स्थापन केली जाणार आहे? तर पालघरमधील वाढवण बंदर या ठिकाणी देशातील पहिली जागतिक बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे.
पुढील प्रश्न, भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते ठरलेले आहे? तर नागपूरमधील सातनवरी हे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव ठरलेले आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिला सौर जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर दीव हा देशातील पहिला सौर जिल्हा ठरलेला आहे. पुढे प्रश्न आहे, भारतातील पहिला कर्करोग जीनोम डेटाबेस कोणी सादर केला आहे? तर IIT मद्रासने भारतातील पहिला कर्करोग जीनोम डेटाबेस सादर केला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर उत्तर प्रदेशमधील जरहरा या ठिकाणी भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली UPI ICD अधिग्रहणकर्ता बँक कोण ठरली आहे? तर ठाणे जनता सहकारी बँक TJSB म्हटलं जातं. ही बँक देशातील पहिली UPI ICD अधिग्रहणकर्ता बँक ठरलेली आहे. पुढे प्रश्न आहे, देशातील पहिला AI जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर सिंधुदुर्ग हा देशातील पहिला AI जिल्हा ठरलेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न 101% पडणार आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. देशातील पहिला AI जिल्हा सिंधुदुर्ग. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 60 महत्त्वाचे पहिल्या घटनेवरील प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले, जे येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, मुंबई हायकोर्ट भरती सर्व भरत्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, एक शेअर करायचा आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.